संगीनाम अज्ञानाम, कर्मामध्ये ओतपोत झालेल्या अज्ञानी माणसांना न बुद्धिभेदम न जनयेत, त्याच्या बुद्धीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नये, कारण तो अधिकच दोष घेईल. आपलं अज्ञान पांगण्यासाठी आम्हाला शिकवायला लागले असं, त्यापेक्षा त्याच्यामधल्या बुद्धीचा बदल करण्याचा प्रयत्नच करू नये. अर्थाप्रती बोलावे जरूर, जर तो अर्थ असेल तर, परंतु अज्ञानाला तिसरा अध्याय 25वा श्लोक. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षुर्लोक संग्रहम्. ज्ञानी पुरुषानं लोकसंग्रहार्थ कर्म करणं किंवा दुसऱ्याकडून करून घेणं, त्याचं विधान सांगतायत. म्हणतात सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. भारत, हे अर्जुना, कर्मणी सक्ता अविद्वांस, कर्मामध्ये ओतपोत झालेले अज्ञान लोक, यथा कुर्वन्ति, ते आपले कर्म करीत असतात, तथा असक्त विद्वान, म्हणजे न लिंपित होता विद्वानानं, लोकसंग्रहम चिकीर्षु, लोकसंग्रह पाळण्याच्या इच्छेनं, कुर्यात म्हणजे आपली कर्म करावीत. म्हणजे ज्याला कसं की तो तेच करतो, परंतु हा तेच करत जरी असला तरी याच्यातून दोन्हीत फरक काय, तर हा कर्मामध्ये आसक्त होऊन कर्म करतो आणि यानं सुद्धा अनासक्त होऊन लोकसंग्रहार्थ ती कर्म करावी, अनासक्त होऊन. आणि म्हणूनच विद्वानाचा आचार जो असतो, संताचा जो आचार असतो, भिक्षुक वर्गाचा जो आचार असतो, साधनवंताचा जो आचार असतो, तो सर्वसामान्यांना कळत नाही. आणि या उलट जीव हा अज्ञानपणामुळं, मतित्रयामुळं दोष घेत असतो. पहा, साधू लोकांपेक्षा आम्ही बरे, साधू लोक सकाळी किती वेळ झोपतात, आम्ही किती लवकर उठतो. अरे बाबा रे, ते उठून देवाला क्षमा करून त्या कर्मात लिप्पित न होता परमेश्वराचं सदा सर्वदा 24 तास जेही करतात ते सर्व ईश्वरार्पण करतात, पण हे दिसत नाही. आणि म्हणून अज्ञान जीव हा दोषाला पात्र होतो आणि हा त्याच्या निंदेमुळं हा अधिकाधिक उजळतो. म्हणून यासाठी सांगतात, अशा अज्ञान लोकांना आपण काय करावं, त्यांना काय ज्ञान सांगावं का नाही, मी असं करतो तसं करतो, हे सांगूनही त्यांना पटणारच नाही. मग काय करावं म्हणून सांगतात, न बुद्धी भेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्त समाचरन्. युक्त परमेश्वरात ध्यान अवस्थेमध्ये परिपूर्ण असलेला असा युक्त मनुष्य, विद्वान ज्ञानी पुरुष. कर्मसंगीनाम अज्ञानाम, कर्मामध्ये ओतपोत झालेल्या अज्ञानी माणसांना, न बुद्धिभेदम न जनयेत, त्याच्या बुद्धीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नये. कारण तो अधिकच दोष घेईल. आपलं अज्ञान पांगण्यासाठी आम्हाला शिकवायला लागले असं, त्यापेक्षा त्याच्यामधल्या बुद्धीचा बदल करण्याचा प्रयत्नच करू नये. अर्थाप्रती बोलावे जरूर, जर तो अर्थ असेल तर. परंतु अज्ञानाला त्याच्या कार्यामध्ये हे तुझं चुकतं, हे तुझं असं नाही तसं नाही जर म्हटलं अज्ञानाला, तर तो आपले दोषच घेईल आणि दोषानं दोष, त्यालाही दोष, आपण मी निमित्त दोष. म्हणून त्याला तसा बुद्धिभेद करू नये. याउलट सर्व कर्माने समाचरण, आपण आपले नीट कर्म आचरत आचरत जोश आहेत, हो हो चला जोश आहेत, म्हणजे त्याला मागं खेचण्यापेक्षा जोश आहेत. म्हणजे जोश आहेत म्हणजे काय, त्याच्याकडून बी ते ठीक आहे तुझं बी असू दे, हे बी कर, आपले कर्म करून घ्यावे. म्हणजे तो आपाप याच्या सांगण्याप्रमाणे त्याला जर आपण दुखवलं नाही तर तो हेही कर्म करू लागतो. याच्याकडून आपण हळूच कर्म करून घ्यावेत. म्हणजे असा हा विद्वानाला सल्ला दिलेला आहे की विद्वानाने अज्ञानाशी कशा पद्धतीनं वागावं. आणि शेवटी ज्याचे त्याचे कर्म, ज्याची त्याची प्रकृती ही आपापल्या कर्माकडे ओढत असते, म्हणून त्याला त्याबद्दल सांगतात. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमीति मन्यते. कर्मानी, आणि खरं पाहता तर सगळे कर्म सर्वशः प्रकृते गुणे, अगदी सगळ्या प्रकाराने प्रकृतीच्या गुणाद्वारा क्रियमानानी केल्या जात असतात. अहंकार विमूढात्मा, आणि अहंकारी मूढ असा आत्मा तो काय म्हणतो, अहम करता, मीच केलं, इति मन्यते, असं तो मानतो. कारण हे सर्व कार्ये कर्माच्या, पूर्वसंचित कर्माच्या त्या फुटक्रियेच्या चेष्टकत्वानं किंवा त्याच्या देहाभिमानीच्या त्याच्या चेष्टकत्वाने किंवा जे काही कर्म भोगविणारी आहे तिच्या चेष्टकत्वाने हे होतो का नाही, होत असेल तर ते थोडंसं विश्लेषण करून सांगा. जर समजा त्या ज्ञानीपुरुषापर्यंत ती निंदा पोहोचली आणि त्याचं जर मन अनसारखं झालं तर मात्र पुढच्या त्याच्या निष्पत्तीला कारणभूत होऊ शकतं. परंतु त्याच्यापर्यंत ती पोहोचली नाही तर फक्त त्यालाच लागल, त्याने केलं त्याचं त्याला लागल, फक्त इकडली प्रतिक्रिया तिकडे उमटणार नाही. कारण अज्ञान लोकांचा बुद्धिभेद जर आपण केला तर या उलट तो आपले दोषच घेईल. म्हणून त्याच्यातला दोष काढण्यासाठी उपाय, जर तो तसा अर्थवंत असेल तर विना अर्थवंताला उपयोग नाही होत ना. ते अगोदरच पाहायचं असतं की तुमच्या आज्ञेप्रमाणे तो येतो, नीट नतमस्तक होतो, तर त्याला हळूवार प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करणं. परंतु शितावून भाताची परीक्षा, थोडक्यात जर तो उरोधायला लागला किंवा प्रश्नाला प्रतिप्रश्न करायला तर आपल्या शब्दावर श्रद्धा नाही, आपल्या शब्दावर श्रद्धा नाही तर तिथं थांबलेलं बरं नाही का. सेवाळ्या खडकाच्या दृष्टांताप्रमाणे असं निंदा ज्ञानी याला माहित नाही पडली, पण क्रिया मार्ग अभिमानीने आहे, हो ती काय क्षोभल का? हा हा
बरोबर आहे तुमचं म्हणणं. जर तसं जर मार्गाभिमानी तर बहुताचा एकवटा आला, त्याच्यामुळं मार्गाभिमानी तर निश्चितच ते शोभल्याशिवाय राहणारच नाही. पण जर तसा बहुताचा एकवटा असेल तर एकटा ज्ञानी असेल तर नाही का? बहुताचा म्हणजे कसं, सगळा समाज दुखवल्या गेला, सगळा समाज दुखवल्या गेला. नाही, जो एकटा ज्ञानी आहे आणि एका ज्ञानीयाची निंदा केली होईल पण ना. त्या ज्ञानीयापर्यंत निंदा नाही पोहोचली, हा तर त्याची जी अभिमानिनी आहे, समजा आता होईल, ती शोभेल का? शोभेल. आता पाठीमागे निंदा केली म्हणतात ते. शोभेल. निंदा ज्ञानीयापर्यंत नाही पोहोचली, अदृष्ट कार्य करते. ती शोभेल ना? हो. हे झालं ना? तत्त्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. कर्मासक्त जनसमुदायापेक्षा सांख्ययोगी जो आहे त्याच्या विलक्षणता त्याच्या ठिकाणी जरा थोडीशी वेगळी असते. ती कशी ते सांगतात पहा. महाबाहो, हे अर्जुना, गुण कर्म विभागयो, तत्वविद गुण आणि कर्माच्या विभागाच्या बाबतीत तत्व जाणणारा गुन्हा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. त्याला माहिती आहे काही गोष्टी घडत असतात, ते त्यांचे कार्य करत राहतात. आपण आपल्या चर्येवर तो ठाम राहतो. गुणाचे कार्य म्हणजे काय? उठावे. गुणाचे कार्य त्याला उठावे होतात, हा ठाम असतो, नाही हलणार. असा हा कोण? ज्ञानी पुरुष असतो. आणि आता पुढे म्हणतात, प्रकृतेर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुण कर्मसु तान कृष्ण विदो मंदान कृष्ण विन्न विचालयेत. प्रकृते गुण सम्मूढा, प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले. गुण कर्मसु सज्जनते, गुण कर्मामध्ये ते लिंपित होतात, त्याच्यामध्ये गुंतून जातात, आसक्त होतात. अकृत्स्नविद, आणि पूर्णपणे न जाणणारा. कृत्स्नविद म्हणजे, कृत्स्न म्हणजे पूर्ण आणि कृष्ण म्हणजे काळा. कृत्स्न म्हणजे पूर्ण, अकृत्स्न कर्मकृत म्हणजे पूर्णपणे कर्म पूर्णपणे न जाणणाऱ्या. मंदान तान, अशा मंद पुरुषांना, अज्ञान पुरुषांना, त्यांना कृत्स्नविद, संपूर्ण जाणणाऱ्या माणसानं न विचालयेत, त्याला विचलितच करू नये. त्याला त्याचं काय करायचं करत बस बाबा तू तुझं. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर. आणि बुद्धीनं विचारपूर्वक आपण कर्म करावं. आणि म्हणून अर्जुनाला विचार करून युद्ध करायला त्याचा प्रेरित करतात. कारण शेवटी ईश्वराज्ञा आहे. तुम्हाला माहिती आहे, महादायसानं अगोदर मला त्रास होतो म्हणून ते तुपाचं लोटकं सोबत ठेवायची. स्वामीने सांगितलं बंद, जी मला ते राहत नाही. म्हणले तर सवय होईल. म्हणे काय होईल? म्हणले ते म्हणे मला वृक्षांना पोट दुखते. म्हणे सवय होईल म्हणे, पण नाही द्यायचं. तिचं लोटकं काढून घेतलं. आणि जेव्हा रुद्धी परमेश्वरपुराहून आल्यानंतर
बाई तूप घ्या ना म्हणले. म्हणले जी मी ते सोडलं तुमच्या आज्ञेनं. नाही म्हणले बाई तुम्ही घ्या, तुम्हाला हिंसा करू नका सांगितलं. हा लक्षात घ्या. पण ईश्वराज्ञा त्याच्यामध्ये त्याला दोष लागत नाही. ईश्वराज्ञा आहे ती प्रत्यक्ष परमेश्वराच्या सन्निधानी. आणि म्हणून काय म्हणतायत की अध्यात्म चेतसा सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य. आध्यात्मिक बुद्धीनं तात्विक बुद्धीचा विचार करून माझ्यामध्ये सगळे कर्म अर्पण करून निरआशी आशारहित निर्मम कुठलीही ममता नसलेला विगत ज्वर संताप रहित भूत्वा असं होऊन युद्धस्व कर युद्ध म्हणे तू. म्हणजे हा आदेश आहे. ये मे मतमिदं नित्य मनोतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. म्हणजे परमेश्वराच्या सिद्धांताप्रमाणे जर तो वागला, परमेश्वराच्या आज्ञेनं जर तो वागला तर त्यामुळं त्याला मुक्ती मिळत असते. म्हणून सांगतात ये मानवाः जी मनुष्य अनसूयंत अनसूया अनसूया अनुसया. अनुसया हा तद्भव शब्द आहे. संस्कृतातून प्राकृत आलेला शब्द आहे. मूळ शब्द आहे अनसूया. जिच्या ठिकाणी असूया हा दोष नाही ती अनसूया, नाही तत्पुरुष समास. आणि म्हणून अनसूया हा शब्द मूळ आहे. अर्थ करताना त्याच शब्दाकडे जावं लागतं. अनुसया म्हणलं तर अर्थ नाही होत. आणि म्हणून अनसूयंत म्हणजे असूया हा दोष नसलेले श्रद्धावंत असे श्रद्धावान पुरुष मे इदम मतम नित्यम अनुतिष्ठन्ति. ते नक्कीच माझ्या या मताचं अनुकरण करतात. परंतु असूया नसावी. पुढीलाचा उत्कर्ष तो जेव्हा आपल्याला पाहवत नाही तिथे असूया होत असते. ते अपि कर्मभिमुच्यन्ते. आणि जे परमेश्वराच्या मताचं अनुकरण करतात ते सुद्धा मुक्त होतात. आता असं का म्हणतात ते अपि? कारण इथं त्यानं स्वतःची बुद्धी वापरली नाही, ईश्वराज्ञा बस. म्हणून ते सुद्धा मुक्त होतं. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतस. मात्र परमेश्वराच्या आज्ञे व्यतिरिक्त जर तो वागत असेल तर मात्र त्याचं पतन होते. त्याचं पतन होतं. पहा, मादायसाला कळालं नाही की याच्या मागचं काय रहस्य आहे. सर्वज्ञांनी तिला इतकं जरट केलं की तूप खाल्ल्यानंतर सुद्धा ती तुपाच्या त्या कार्यामध्ये कुठलाच तिचा भाव राहणार नाही. आणि त्यावेळेस तिला तूप खायची आज्ञा केली. तत्पूर्वी त्या तुपाच्या याच्यात राहिल्यामुळं तिच्या इंद्रियाचे तो आहार इंद्रियाला जाऊ लागला. आणि म्हणून सर्वज्ञांनी तिला आदेश दिला. आणि नंतर ती तूप खायला लागली तर तिला त्यावेळेस काहीच नाही होणार. म्हणून म्हणतात की ये तू अभ्यसूयंत. मात्र जे अभ्यसूयंत माझी असूया न करता म्हणजे परमेश्वराची मे एतत मतम न अनुतिष्ठन्ति. अनसूया करीत नाहीत पण माझ्या मताचंही अनुकरण करत नाहीत. अभि असू म्हणजे माझ्या मताचे असूया करतात असं आहे. बरोबर आहे. कारण अभ्य असूयंत आहे ना ते.
बरोबर लक्ष गेलं तुमचं. तर ये अभ्यसूयंत म्हणजे माझ्यावर जे आरोप करतात, दोषारोप करतात, मी एतत् मतम न अनुतिष्ठन्ति, माझ्या मताचं अनुकरण करीत नाहीत, तान अचेतसः, अशा अचेतस म्हणजे थोडक्यात मूर्ख लोकांना, सर्वज्ञान विमूढान, अशा सगळ्या ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेले, मूढ झालेले, नष्टान विद्धी, त्यांना नष्ट झालेले आहेत असं तू समज. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. आता जे स्वाभाविक कर्म असतात, स्वाभाविक कर्म, साधारणतः हे कर्म प्रकृतीचं त्याच्यावर प्राबल्य असतं. ज्ञानीपुरुष ते ओळखतो आणि तो त्याला अंकुश करतो. परंतु सर्वसाधारण जे कर्म असतात त्याच्यावर प्रकृतीचं काय असतात, तिच्यावर तिचं प्राबल्य असतं. म्हणून सांगतायत की भूतानी प्रकृतीम यांती, सगळेच प्राणी आपापल्या प्रकृतीवर जातात, म्हणजे स्वभावाच्या अधीन होतात. पहा, प्रकृती शब्दाचा अर्थ कुठे कुठे पराप्रकृती, अपराप्रकृती येतो आणि कुठे कुठे स्वभाव या अर्थाने येतो. पण स्वभाव जरी असेल तरी ती पराप्रकृती आणि अपराप्रकृती त्याला कारण आहेच. म्हणून आपण फक्त शब्द भाषा बदल व्हायली की स्वभाव. अहो, स्वभाव जरी झाला तरी त्याच्यावर छाप कोणाची आहे, परा आणि अपरा प्रकृतीची, जी की पुढे 8व्या का 7व्या अध्यायात येणार आहे. तर जो तो प्राणी आपापल्या स्वभावावर जात असतो. ज्ञानवान अपि, इतकंच काय, ज्ञानी मनुष्य सुद्धा स्वस्या प्रकृते सदृशम चेष्टते, आपल्या प्रकृतीनुसारच तो हावभाव करतो, परंतु त्याची त्याच्यामध्ये लिप्तता नसते, आसक्तता नसते. पहा कसा फरक आहे. म्हणून ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्या प्रकृतीसारखाच क्रिया करतो, म्हणजे हावभाव करतो, चेष्टते. निग्रह किं करिष्यति, तिथं तुमचा निग्रह काय करील, ज्याचा ज्ञान दृष्टी आहे त्याचा निग्रह यशस्वी होईल, आणि ज्यानं ज्ञानामध्ये न्यूनता ठेवली तर तो तिथं फेल होणार. कारण असं म्हणलेलं आहे, नाम लीळा मूर्ती चेष्टा. बऱ्याच जणांना वाटतं चेष्टा काय भानगडे. आता हे जे मी बोलताना हात हलवतो ना, याला चेष्टा असं म्हणतात. आणि आपल्या सर्व पूर्वसुरींनी फारच मस्त व्याख्या केली की चेष्टा ते जडासी, चेष्टा ते अहेतुका. फार मस्त व्याख्या केली त्यांनी. म्हणजे त्याचं त्यांनी सरळ सरळ वर्गीकरण करून टाकलं. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनो. आता प्रीती म्हणजे प्रेम आणि द्वेष ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तर आपण त्या दोन्ही गोष्टीच्या बळी पडू नयेत. नाही, माझ्यावर खूपच प्रेम करतो कोणी, विरक्त पुरुषानं, हे संसारिकासाठी नाहीये, हे विरक्त पुरुषाला ज्ञान द्यायलेत. नाहीतर विरक्त माणूस म्हणाला असं कसं. म्हणून थोडं समजून घ्यायचं, तत्वज्ञानाची भाषा ही विरक्तासाठी चालते, आत्यंतिक सुखप्राप्तीच्या दिशेला नेणारी असते. तर प्रीती आणि द्वेष यांच्या बळी न पडण्याची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण कशी देतात ते पहा. इंद्रियस्यार्थे म्हणजे इंद्रियाच्या, पुन्हा इंद्रियस्यार्थे म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये, अर्थ म्हणजे विषय, इंद्रियाचा विषय म्हणजे इंद्रियार्थ, आणि इंद्रिय म्हणजे इंद्रिय. तर इंद्रियाच्या
म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये राग द्वेषो व्यवस्थितो. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष हे लपून राहिलेले असतात या इंद्रियाच्या मध्ये, ते दडलेलेच आहेत. कारण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की त्याचं अधिष्ठानच इंद्रिय असतात, त्याच्या आडूनच तर कार्य करतात. त्या तयो वशम न आगच्छेत, त्याच्या अधीन आपण होऊ नये. ही कारण तो अस्य परिपंथीनो, ते याला परिपंथीनो त्याच्या मार्गात अडथळा आणणारे असतात. म्हणून आपण ज्या इंद्रियाच्या माग राग द्वेष दडून बसलेला आहे त्याच्या अधीन व्हायचं नाही.